नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुभाष सोनवणे लिखित कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर श्रोते हो आत्ता पहिल्यांदा चॅनलवर आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. श्रोते हो, चला सुरू करूयात. सुभाष सोनवणे लिखित कन्हेरीच्या मुळ्या. आभाळातून सूर्य सगळीकडे आग ओकत होता. उन्हामुळे शिवारातली माळरानं उघडी बोडखी झालेली होती. दावणीला हिरवा चारा नसल्यानं आणि चरायला रानात गवतच नसल्यानं जनावरांची पोटं खपाटीला लागून बरगड्यांचे सापळे पाठीच्या मणक्यासह दिसून येत होते. छोट्या मोठ्या उठलेल्या वावटळींच्या धूळमातीनं माणसं हैराण होत होती. गावाच्या कडेनं वाहत असलेली म्हाळुंगी नदीमाय पार आटलेली होती. तिचं वैभव असणारं शेवाळ, प्रवाळ यासह जलचर वनस्पती, वेगवेगळे मासे, खेकडे, पाणकावड्या, बेडकं कुठेतरी गुप्त झालेली होती. दुबळ्या हडकोळलेल्या जनावरांसारखं नदींचे खडक उघडे पडलेले होते. कुठं मुठं डोहा थोडंफार पाणी शिल्लक होतं. गावातली बायका माणसं नदीच्या पात्रातल्या वाळूत झिरे खोदून त्यातलं झिरपून आलेलं नितळ पाणी पिण्यासाठी घेऊन जात होती. पाणभऱ्या परशा कोळ्यानं आपल्या हाल्याच्या म्हणजे टोनग्याच्या पाठीवर दुपाखी कातडाची पखाल टाकून झिऱ्याजवळ हेला उभा करून एका डबड्यानं पाणी पखालीत भरून घेतलं आणि नदीकडून तो गावाकडे जायला लागला. हाल्याच्या पाठीवरील पाण्यानं तुडुंब भरलेल्या जुन्या पखालीला असलेल्या बारीक छिद्रातनं अनेक लहान लहान उडणारे पाण्याचे तुषार पाणभऱ्या कोळ्याच्या गरिबीतल्या संघर्षाला जणू हसत होते. गावात जाताना त्याला पहिल्यांदा चांभारवाड्यातनं जावं लागे. तिथूनच लहान मुलं हाल्याच्या पाठीवरील पखालीतून उडणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर घेत हाल्या मागे मागे गावभर हुंदडत असत. गावातील प्रतिष्ठित लोकांच्या घरी पाणी टाकून त्यांनी दिलेली रोजची भाकर, लोणचं, चटणी, मिरची घेऊन मिळणाऱ्या वार्षिक बलुत्यासह पाणभऱ्या परशा कोळ्याचा त्याच्या हाल्यासह संघर्षमय जीवन प्रवास चालू होता. चांभारवाड्यातील म्हाताऱ्या गंगाराम बाबाचे 2 मुलं, गोविंदाबा आणि लहानबा, हे आपल्या धाब्याच्या घरासमोरच्या ओसरीत चांभारकीचं काम करत असत. तसं गंगाराम बाबाचं कुटुंब मोठं होतं. त्याची म्हातारी बायको गऊआई, 2 मुलं, सुना, लहान नाती भागूबाई, तानूबाई, सती भामाबाई, पुंजाबाई, नातू लक्ष्मण, कचरू, धोंडीबा, आनंदा वगैरे असा सगळा परिवार. वडिलोपार्जित असलेल्या छोट्याशा शेतीसह आणि गावकीच्या बलुत्यासह चांभारकी करत तो गुण्या गोविंदानं राहत होता. गावच्या चांभारवाड्यात एकत्र कुटुंब पद्धतीचे 5-6 घरं होती. गंगाराम बाबास आणि गऊबाईस पुतणे, चुलत पुतणे बरेच होते. सर्वजण चांभारकी करत होते. काहींची मुलं शाळेत शिकत होती. गंगाराम बाबाच्या घरासमोरील ओसरीच्या पुढे भूमिगत धान्य साठवण्यासाठी एक पेव होतं. शेतात पिकलेली धान्य, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, तूर, मठ, मूग अशा धान्यांची साठवण पेवात करत असत. भावकीतले काही लोकसुद्धा विनंती करून ह्याच पेशात धान्य ठेवत असे. वर्षभरात अनेकदा पेवाचं दार उघडून पुरुष माणसं त्यातून धान्य काढून घेत असत आणि पुन्हा पेव बंद करून ठेवत असत. असंच एकदा यमुना चांभारानं सकाळी पेवाचं दार उघडलं, धान्य काढलं आणि लगबगीनं पेवाचं दार बंद न करता तो घरी निघून गेला. 3रा प्रहर होईपर्यंत ते तसंच उघडं होतं. कामाच्या गडबडीत कोणाचंही लक्ष त्या उघड्या पेवाकडे गेलं नाही. गंगाराम बाबाची बायको वयस्कर गऊ आई घराच्या बाहेर ओसरीच्या समोरून हळूहळू जात असताना तिनं पेवाचं दार उघडं असल्याचं बघितलं
तसं तिचं पेवाबाबतचं कुतूहल जागं झालं. ती मनातच म्हणाली, ह्या घरामध्ये आपला समजा जन्म गेला तरी एकदाही आपण ह्या पेवात उतरलो नाही. पेव कसं आहे ते पाहिलंसुद्धा नाही. असं मनात आणून तिने आजूबाजूला कोणी नाही याचा अंदाज घेऊन चौफेर बघितलं आणि ती भूमिगत असलेल्या पेवात डोकावून ते खोल पेव बघायला लागली. पेवात उतरायला एक लाकडाची शिडी होती. पेव पाहता पाहता गौआईचा तोल गेला आणि ती पडली पेवात. मोठमोठ्याने तिने आरडाओरडा केला, मेले मेले वाचवा, लहानबा, अरे गोयंदा ये की रे, मेले. तिचा भूमिगत असलेला पेवातला आवाज कोणाला ऐकूच गेला नाही. बऱ्याच वेळानं तिचा लहान मुलगा लहानबा ओसरीच्या पुढे असलेल्या तुळशीपासून पेवाजवळच्या रस्त्यानं जायला लागला तेव्हा त्याला आपल्या वयोवृद्ध आईचं विवळणं ऐकू आलं. त्याने पेवात डोकवलं आणि मदतीसाठी भाऊ गोयंदाला आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून चांभारवाड्यातले शंकर, शंभू, यमुना पळतच तिथे आले. लहानबा आणि शंकर हे चुलत भाऊ पेवात उतरले. शंकरनं लहानबाच्या मदतीनं आपल्या चुलतीला पाठकोळी घेतलं आणि पेवातली शिडी हळूहळू चढत तो वरती यायला लागला. आता गंगाराम बाबाच्या घरासमोर बऱ्यापैकी लोकांची गर्दी जमा झाली होती. यमुना म्हणला, अरे लहानबा जरा दामानं चढ. लहानबा पेवाच्या तोंडाजवळ आला तसं शंभू, यमुना आणि गोविंदानं लहानबाच्या पाठकोळी असलेल्या गौ आईच्या खांद्याला आणि कमरेला धरून तिला हळूच उचलून घेतलं आणि ओसरी समोरच्या ओट्यावर बसवलं. म्हातारीच्या डाव्या पायाचा खुबा मोडला होता. हाताला, पायाला, पाठीला चांगलाच मुक्का मार लागून खरचटलं होतं. डोक्यालाही मार लागला होता. ती जीवाच्या आकांतानं आरबळत होती, ओरडत होती. यमुना म्हणला, गौ आई, पण तू पेवात पडलीच कशी काय? आता म्हातारी भोवती सर्वांनी च्यावच्याव करत काहूर चालवलं होतं. ती गप्पगार पडली होती. सुनानं मीठ हळदीचा लेप खरचटल्या जागी लावला. दुसऱ्या दिवशी सटवाई पिंपळगाव इथून एक जाणकार मोडक्याला, मोडका म्हणजे मोडलेली हाडं सांधे बसवणारा माणूस, त्या मोडक्याला म्हातारीचा लेक लहानबा घेऊन आला. गौआईच्या पायाची मालिश केली, हातपाय चोळले, खुबा बसवण्याचा प्रयत्न झाला, पण काही फरक पडला नाही. दिवसामागून दिवस जात होते. म्हातारीला काहीही फरक पडत नव्हता. तिला व्यवस्थित चालता येत नव्हतं. तिच्या समस्या आणखीन वाढल्या. सुनसह घरातले सगळे तिला बोलत होते, कशाला म्हातारी पेव बागाई गेली, घेतलं दुःख न वाढवून, तिला पण त्रास आणि तिच्या सगळ्यांना त्रास. अशा प्रकारे दिवसातून अनेक वेळा अपमान सहन करत तिचे दिवस जात होते. ती घरातली ज्येष्ठ श्रेष्ठ वयस्कर माय होती. तिचाही एक काळ होता. तिचा नवरा गंगाराम बाबा आणि तिने जीवनात खूप संघर्ष करून कुटुंब चालवलं होतं. गौ आईने नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढत आणला होता. त्यांना 2 मुलं, गंगाराम लहानू आणि 2 मुली, भिकाबाई आणि नान्याबाई. दोन्ही मुलांचं लग्न होऊन सुना आल्या होत्या. मुलींचीही लग्न होऊन त्या सासरी नांदत होत्या. मुलांची आणि मुलींची मिळून 13-14 नातू नाती होते. आता तिच्या नातींचं आणि नातांचंही लग्न होऊन गौआईला पंतू आलेले होते. अशा प्रकारे गौआई आणि गंगाराम बाबा यांच्या संसाराचा वटवृक्ष झाला होता. तशी संसारामध्ये गौआई भरून पावलेली होती. पण म्हातारपणामध्ये आता तिचा खुबा मोडला. तिला होणाऱ्या शारीरिक वेदना, घरामध्ये तिच्याकडे बघण्याचा माणसांचा बदललेला दृष्टिकोन आणि सतत होत असलेली तिची अवहेलना, तिचा होत असलेला अप्रत्यक्ष तिरस्कार, या सगळ्या गोष्टींमुळे गौ आईला आता जगणं अशक्य वाटायला लागलं होतं. ती बळच रडत कढत रखडत जीवन जगत होती. नातवंड, पाहुणे रावळे किंवा गावातलं कोणीही घरी आलं तर गौ आईकडे बघून फक्त म्हणायचं, कसं काय गौ आई, बरं आहे का? बास एवढेच 2 शब्द बोलले जायचे. पण तिच्या जवळ बसून प्रेमाच्या ओलाव्यानं तिचा हात हातात घेऊन तिच्याशी आनंदानं कोणी गप्पा मारत नसत. ती रोज मनातनं देवाला प्रार्थना करत होती, मला मरण दे. एक दिवस दुपारच्या भरी गौआई ओसरीत गोधडीवर पडली होती.
तिचा चुलत पुतण्या शंकरबा गौआईजवळ आला. तिच्याकडे बघून म्हणाला, गौआई, कसा काय बेत आहे? तब्येत बरी आहे ना? पुतण्या शंकरबाचं बोलणं ऐकून गौआईनं आशाळभूत नजरेनं त्याच्याकडे बघितलं आणि हाताने हातवारे करून त्याला जवळ बसायला बोलवलं. तो तिच्याजवळ येऊन बसला. तिचा हात हातात घेऊन तो तिच्याकडे बघायला लागला. तेव्हा गौआई त्याला म्हणाली, शंकर, शंकर, माझं एक काम करशील का बाबा? शंकरबा म्हणाला, सांग ना, काय काम आहे, करतो की मी. हे शंकरचं बोलणं ऐकून शारीरिक आणि मानसिक या दोन्ही प्रकारानं पार थकून गेलेली, खचून गेलेली गौआई हळू आवाजात म्हणाली, आता जगणं नकोसं झालं रे बाबा. मला गपचीप तू कन्हेरीच्या मुळ्या आणून दे, पण कुणालाही तू सांगायचं नाही हा. म्हातारीचं हे बोलणं ऐकून अतिशय विनोदी आणि हजरजबाबी चाणाक्ष असलेल्या शंकरबानं चमकून म्हातारीच्या शून्य डोळ्यात डोळे घालून बघितलं. तिची व्याकुळता त्याला तिच्या डोळ्यात दिसली. कन्हेरीच्या मुळ्या म्हणजे प्रत्यक्ष विष, मुळ्यांचा रस अतिशय जहाल. तो म्हणाला, गौआई, तू काळजी करू नका, मी सकाळी सकाळी कन्हेरीच्या मुळ्या घेऊन येईन. असं म्हणून शंकरबा काही वेळ तिथे थांबला आणि मग तो त्याच्या घरी निघून गेला. म्हातारी गौआई आता नाराजीत खुश झालेली होती. तिला वाटलं आता आपली ह्या जीवनाच्या जाचातनं सुटका निश्चित होणार, कारण कन्हेरीच्या मुळ्या ह्या अतिशय विषारी असतात. त्याचा रस प्यायल्यानंतर काही तासामध्ये माणूस मरून जातो हे तिला माहिती होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारीच्या वक्ताला गंगाराम चुलत्याच्या घराच्या ओसरीत शंकर आला. त्याच्या हातात बोटा एवढ्या जाडीच्या झाडाच्या काही मुळ्या होत्या. गौआई ओसरीत एका कोपऱ्यात गोधडीवर पडून होती. तो तिच्याजवळ गेला. तिला उद्देशून तो म्हणाला, आई, या औषधी वनस्पतीच्या मुळे याचा रस काढून पी, म्हणजे तुला बरं वाटन. नेहमीप्रमाणे सगळ्यांशी विनोदानं बोलून तो निघूनही गेला. म्हातारीला त्यांनी काहीतरी औषधी वनस्पती आणली आहे असं समजून फारसं त्या प्रकाराकडे कोणी लक्ष दिलं नाही. सकाळची जेवणावरून घरातला प्रत्येकजण आपापल्या उद्योगाला निघून गेला. जीवनाला उबगलेली गौआई दुपारच्या प्रहरी त्या सगळ्या मुळ्या पाट्यावर तिने वरवंट्यानं ठेचल्या. त्याचा पेल्यात रस काढला आणि आयुष्याच्या संध्याकाळी जीवनाला उबगलेली, कंटाळलेली, शारीरिक मानसिक दुःखानं पिचलेली गौआईनं आता एकदाच हे जीवन संपून टाकायचं ह्या उद्देशानं तो रसाचा पेला तोंडाला लावला. घाटाघाटा सगळा रस एका दमात पिऊन टाकला आणि ओसरीतल्या कोपऱ्यात असलेल्या तिच्या बिछाण्यावर तिने झोपून घेतलं. सायंकाळी पिवळं तांबूसून गावाच्या कौलारू घरांवर पडलं होतं. कामानिमित्त रानशिवारात गावाच्या बाहेर गेलेली माणसं आपापल्या घरी आली होती. कोणी येत होती. रानात चरायला गेलेली मेंढरं, शेळ्या, गाईगुरं पुन्हा गावातल्या घराजवळ असलेल्या गोठ्यात गुराखी घेऊन आले होते. त्यांच्या खुरानं उडालेल्या धुळीत सोनेरी उनं काहीशी पिवळी दिसत होती. त्यांच्या ओरडण्याचा आवाज शांत वातावरणात कंपनं निर्माण करत होता. गावातल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाई माणसांनी चुली पेटवून स्वयंपाकाला सुरुवात केली होती. त्या भाजत असलेल्या भाकरींच्या खरपूस वासानं संध्याकाळच्या वातावरणात खूप चैतन्य आणि आनंददायी दरवळ रेंगाळायला लागला. गौआईनं वनस्पतीच्या मुळ्यांचा रस पिऊन जवळजवळ 7-8 तास झाले होते. ती अद्यापही ओसरीच्या एका कोपऱ्यात गोधडीवर झोपलेली होती. तिच्याकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हतंच. काही वेळानं तिचा चुलत पुतणे शंकर तिच्या घरी आला आणि मोठ्यांदा म्हणाला, अरे गौआई कुठे? काही सकाळपासून झोपूनच आहे काय? असा प्रश्न शंकरनं विचारताच लहानबा म्हणाला, अरे गौआई सकाळपासून झोपूनच आहे. तेव्हा शंकर आपली झोपलेली चुलती गौआई तिच्या जवळ गेला. तिला आवाज दिला, गौआई. पुतण्याचा आवाज ऐकून म्हातारीने डोळे उघडले. पुतण्याकडे ओशाळलेल्या पण कुतूहलपूर्वक नजरेनं बघितलं आणि हळू आवाजात म्हणाली, शंकर, अरे मी त्या मुळ्यांचा चांगला प्यालाभर रस काढून पिले, पण मला त्या मुळ्याच्या रसानं काहीच झालं नाही. अरे मी मरण मागती, पण देव मला काही मरण देईना बाबा.
म्हाताऱ्या चुलतीचं बोलणं शांतपणे ऐकून घेऊन शंकर तिला म्हणाला, गौआई, तुझ्या पोटाचा कोठा खूप जड आहे, त्यामुळं तुला या कण्हेरीच्या मुळांच्या रसानं काहीच झालेलं दिसत नाही. तू तर जिवंतच आहे की. म्हातारी म्हणाली, वैनार भाऊ. शंकरबा म्हणाला, आता तू पुनिंदा असं कुणाला काय आणाय सांगू नको आणि त्याचा रस काढून पिऊ नका. अगं, देवानं जेवढं आयुष्य आपल्याला दिलंय तेवढं आयुष्य आपण जगलंच पाहिलं ना. असं बरंच काही शंकरनं म्हातारीला समजावून सांगितलं. तिची जीवनाबाबतची आणि जगायची गोडी सकारात्मक समजूत काढून शंकर तिथून आपल्या घरी जेवायला निघून गेला. आता म्हातारी विचारात पडली होती. शंकरनं दिलेल्या कण्हेरीच्या मुळ्यांचा रस पिऊनसुद्धा मला काहीच कसं झालं नाही. पण शंकर हा चांभारवाड्यातला अतिशय प्रेमळ, मनमिळाऊ, विनोदी बुद्धीचा, प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जाणारा, सर्वांवर जीवापाड प्रेम करणारा असा अवलिया होता. खरं तर आपली प्रेमळ चुलती गौआईच्या सांगण्यावरून तिला विषारी कण्हेरीच्या मुळ्या तो आणून देईलच कसा. त्यांनी सगळ्या रोगांवर चालणारी वनस्पती म्हणजे नीमवृक्षाच्या मुळ्या आपल्या चुलतीला मुद्दाम आणून दिल्या होत्या. खरं तर समाजामधले ज्येष्ठ नागरिक ही माणसं म्हणजे समृद्ध ग्रंथ असतात. या ग्रंथांना फक्त प्रेम पाहिजे असतं. आपण खऱ्या अर्थानं त्यांना खूप जपलं पाहिजे, त्यांना प्रेमानं जवळ घेतलं पाहिजे. त्यांचा सुरकुतलेला हात आपल्या हातात घेऊन दुसरा हात हळुवारपणे त्याच्यावर फिरवायला पाहिजे. त्यांना बोलतं करायला पाहिजे. त्यांच्याकडे खूप गडगंज असा जीवनाचा अनुभव असतो. फक्त आपण त्या समृद्ध ग्रंथाचं एक एक पान हळुवारपणे आनंदानं प्रेमानं चाळायचं आहे. आज ही समाजातली ज्येष्ठ वयोवृद्ध माणसं वृद्धाश्रमात तसंच शहरातल्या फ्लॅट संस्कृतीमध्ये अंतर्मनाचा कोंडमारा करून बाल्कनीच्या एखाद्या कोपऱ्यात जीवनाला कंटाळून गौआईसारखं कण्हेरीच्या विषारी मुळ्यांची प्रतीक्षा करतायत. श्रोते हो, ही छोटीशी बोधकथा म्हणता येईल अशी कथा सुभाष सोनवणे सरांनी लिहिलं होतं. सुभाष सोनवणे सर व्याख्याते आहेत, साहित्यिक आहेत आणि ते अहिल्यानगरमध्ये राहतात. श्रोते हो, ही कथा तुम्हाला कशी वाटली, ही बोधकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रमैत्रिणीत ही कथा शेअर करा आणि त्यांनाही माझ्या वतीने दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. हीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. भेटत राहूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.